नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल अ गर्ल विथ कर्ल्स. मी साक्षी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अ क्राफ्ट्सी डे इन माय लाईफ. सो मी ऑलरेडी एक डिझाइन स्टुडंट आहे हे तुम्हाला माहिती आहे. प्लस मला सतत काही ना काही क्रिएटिव्ह करावंसं वाटतं आणि आता तर माझी बर्थडे सीरीज आणि बर्थडे मंथ सुरू आहे. सो काही ना काहीतरी सुचत राहतं. सो आज ह्या सगळ्यांचे कंपायलेशन करून मी तुमच्यासोबत शेअर करतीये. सो तुम्ही सुद्धा जा, तुमचे ब्रशेस, पेंट्स सगळं घेऊन या आणि आपण सगळे मिळून काहीतरी क्रिएटिव्ह करूया. मला आजकाल माहिती नाही का, पण बटरफ्लाईजचं खूप ऑब्सेशन होतंय. मी मार्केटमधनंच माझ्या बर्थडेसाठी ते 3D वाले बटरफ्लाईज आणणार होते. बट आय वॉज लाईक हाताने केलेले डेकोरेशन्स जर असतील तर नथिंग लाईक इट. सो मी A4 शीटला जसं दाखवलं तसं फोल्ड केलं आहे आणि त्याच्यावरती बटरफ्लाय ट्रेस करून घेतला आहे. आधीचा ॲक्चुअली मी हातानेच काढला होता, पण नंतर ते काही मॅच होईना म्हणून मग मी ट्रेस करायला लागले. जास्त ट्रेस करत बसायची आणि सिंगल कट करायची गरज नाही आहे. कागद फोल्ड करून म्हणजे एकच ट्रेस करायचा आणि मग कागद फोल्ड करून कट करायचा. इट्स द इझिएस्ट आणि द मोस्ट क्विकेस्ट मेथड आय फील. दोन A4 शीट्स अशा फोल्ड करून वापरल्याने मला 16 बटरफ्लाईज मिळालेत इन टोटल. तुम्ही विचार करत असाल की मी बटरफ्लायचे अँटीना का बरं कट नाही केले, कारण ऑनेस्टली ते खूप नाजूक आहे आणि मी जिथे जिथे लावेन तिथे ते राहील व्यवस्थित असं मला वाटत नव्हतं. सो आय थॉट लेट्स जस्ट स्किप द अँटीनाज. पेंटिंगची प्रोसेस पूर्ण तुमच्यावर आहे. तुम्हाला आवडेल ते मीडियम वापरा, वेट, ड्राय. मी ॲक्रेलिक कलर्स वापरले होते. दिस टाईम इन एनी ऑफ द क्राफ्ट्स इज व्हेरी व्हेरी थेरप्युटिक. सो जस्ट एन्जॉय यू अँड युअर पेंट्स. मी बरेच दिवस आधी Pinterestवरती हा DIY बघितला होता बहुतेक आणि तेव्हापासून मला हे करायचं होतं. फक्त काय नेमकं करावं हे पण सुचत नव्हतं आणि कसं नेमकं म्हणजे नाही का, म्हणजे बेसिकली सुचत नव्हतं मला की काय कसं करू. बट आज रँडमली मी म्हणलं जरा पेंट करतेच आहे, तर हे मला करायचंच आहे आज. सो मी एक येलो फ्लॉवर बनवला आहे आणि ऑन द कॉर्ड मी दोन्ही साईडला हार्ट्स ड्रॉ केलेत. हे अजूनही थोडं प्लेन वाटतंय म्हणून मग मी ग्रीन कलरचे 2 लीव्स ड्रॉ केले. त्याने थोडीशी डेप्थ आली आणि अजून कलर ॲड झालाय. सो माझ्या डेस्कवरती मी कायम एक थॉट लिहून ठेवलेला असतो. डेकोरेशन मी जास्त काही वेगळं करत नाही. मुद्दाम येल्लो कलरच्या पेपरवरती थोडं डार्क ह्याने लिहिते आणि मग वेल्स ड्रॉ करते आणि रोज ड्रॉ करते. मी ब्रश पेन्स वापरते आहे हे करायला आणि तो कोट लिहायला मी एक हायलायटर आणि त्याच्यावरती एक ऑरेंज कलरचा पेन नंतर वापरला आहे. मला बरेच दिवस झाले "धिस टू शॅल पास" हा कोट माझ्या टेबलवरती लावलेला होता. पण मला तो चेंज करायचा होता. सो आय थॉट की न्यू इयर पण येतोय, माझा बर्थडे पण आहे. सो मी असं थॉट लिहिला की "हार्ड वर्क बीट्स टॅलेंट व्हेन टॅलेंट डज नॉट वर्क हार्ड."
सो माझ्याकडे एक फोल्डेबल टेबल आहे, जो माझ्या आयुष्यात खूप गरजेचा आहे. कारण मला बेडवरती बसून जेव्हा थंडीचं काम करायचं असतं, तेव्हा मला तो लागतोच. सो आधी सगळ्यात पहिल्यांदा ह्याच्यावरती खूप विचित्र काहीतरी लंडनमध्ये जे मॉन्युमेंट्स आहेत, त्यांनी जे काय आहे, त्याचं एक कोलाज होतं. त्याच्यावर मी जेस्सो लावला आणि डू एपिक शिट असा कोट लिहिला. त्यानंतर मला आता परत वैताग आला, म्हणून मी परत त्याच्यावरती जेस्सो लावून हा पिंक कलर केलाय. सो फार मला सुचतच नाहीये ह्याच्यावरती अजून काय करावं? कारण ऑन इट्स ओन हा कलर मला खूप एस्थेटिक वाटला. तुम्ही पण जर माझ्यासारखे असाल, ज्यांना सतत काही ना काही, काही ना काही उद्योग करायचेच असतात, तर मला कमेंट करून नक्की कळवा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूयात उद्या संध्याकाळी 7:00 वाजता. तोपर्यंत बाय बाय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला अजून काहीतरी क्रिएटिव्ह करायची इच्छा असेल, तर ह्या व्हिडिओवर क्लिक करा. मी तुम्हाला तिथेच भेटेन.